जे आपल्याला विसरले आहेत त्यांना तेवढ्याच पद्धतशीर विसरता आलं पाहिजे. स्वतःसाठी जगता तितकंच कठोर होता आलं पाहिजे. नात्यांच्या गर्दीत माणूस कधी हरवतो हे त्यालाही कळत नाही. ज्यांच्यासाठी आपण वेळ दिला, भावना ओतल्या, स्वतःला मागे ठेवलं, तेच लोक कधीतरी आपल्याला सहज विसरतात. तेव्हा दुखणं एवढं नसतं की त्यांनी विसरलं, तर वेदना या गोष्टीची असते की आपण अजूनही त्यांच्यासाठी तितक्याच आपुलकीने जिवंत असतो. अशा वेळी स्वतःला म्हणावं लागतं, ज्यांनी आपल्याला विसरलं आहे त्यांना तेवढ्याच पद्धतशीरपणे विसरणं ही स्वार्थी गोष्ट नाही, तर आत्मसंरक्षण आहे. कारण सतत अपेक्षांच्या ओझ्याखाली जगणं म्हणजे स्वतःचा छळ. प्रत्येक वेळी फोन उचलणं, प्रत्येक वेळी समजून घेणं, प्रत्येक वेळी माफ करणं, हे सगळं फक्त आपणच करत राहिलो तर आतून आपण रिकामे होत जातो. स्वतःसाठी जगायला शिकणं म्हणजे इतरांवर कठोर होणं नाही, तर स्वतःशी प्रामाणिक होणं आहे. जिथे आपली किंमत नाही तिथे थांबू नये. जिथे आपली आठवण नाही तिथे स्वतःला विसरू नये. आयुष्य आपल्याला कठोर बनवत नाही, माणसं बनवतात. आणि म्हणूनच कधीकधी थोडं कठोर होणं गरजेचं असतं. स्वतःच्या मनासाठी, स्वतःच्या शांततेसाठी. कारण शेवटी आपण स्वतःसोबतच आयुष्यभर जगायचं असतं. तेव्हा स्वतःला जपणं, स्वतःला समजून घेणं आणि गरज पडली तर थोडं कठोर होणं, हेच खरं शहाणपण आहे.